आणि म्हणून आता तो काहीतरी समाजाचं कसं आपल्याला समर्थन मिळेल अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी शेवटचा प्रयत्न आमदार करतोय. तुमचा हा जो राजकीय आरोप आहे आमदारांवरती, यापूर्वी काही तासांपूर्वी एम.एच. बिंदासने त्यांच्याशी संपर्क केला होता. तर त्या संपर्कामध्ये त्यांनी दिलेल्या उत्तरात असं म्हटलंय की राजीनामा जो तयार केला आहे या राजीनाम्याच्या त्यांनी 2 प्रती तयार केलेल्या आहेत आणि त्यातील एक प्रत जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी प्रत जे आहेत पक्षाचे जे प्रतोद आहेत भरतजी गोगावले यांच्याकडे ती दुसरी प्रत सोपवणार आहेत असं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळालेलं आहे. यावरती तुमची भूमिका काय, आणखी कुठला फॉर्मॅट आपल्याला अपेक्षित होतो? त्याच्यामध्ये सरळ जे संवैधानिक तरतूद आहे त्यामध्ये त्यांनी फक्त विधानसभा अध्यक्षांकडे हा राजीनामा द्यायचा आहे. कुठेही मुख्यमंत्र्याला आमदाराचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार नाही. कुठल्याही प्रतोदाला या ठिकाणी आमदाराचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केवळ फक्त विधानसभा अध्यक्षांना आहे आणि विधानसभा अध्यक्षाकडे जात असताना तो विशिष्ट फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅट मध्ये दिला तरच तो राजीनामा स्वीकारला जाऊ शकतो. आणि म्हणून यांनी हा नौटंकीपणा करण्याचा, समाजाशी पुन्हा गद्दारी करण्याचा, जसं एकदा शिवसेना प्रमुखांशी त्यांनी गद्दारी केली अशीच आता हा समाजाशी गद्दारी करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत बिंदासचे अनेक दर्शक या ठिकाणी हा तुमचा जो पत्रकार परिषदेच्या मध्ये जे वक्तव्य आहेत हे वक्तव्य ऐकत आहेत. मी दर्शकांना सुद्धा या ठिकाणी सूचना करेन की आपल्या जर काही प्रश्न असतील तर आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये ते मांडू शकता. आम्ही ते थेट जे काही आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी काही नेते मंडळी आहेत आपण त्यांनाही ते विचारणार आहोत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, आपण माईक हँडओव्हर करावा. शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत सचिन उर्फ बंडू भाऊ वाणी, आमदार सुपुत्र आहेत माजी आमदारांचे, लोकनेते स्वर्गीय जे आहेत आमदार आर्यम वाणी साहेब यांचे जे सुपुत्र आहेत आणि गावखेड्यापर्यंत तुमचंही बऱ्यापैकी नेटवर्क आहे. अशी अवस्था मराठा समाजाची असताना आपण मराठा समाजातील किती ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहेत आपण तिथे गेला किंवा मराठा आंदोलकांच्या सोबत संवाद साधला? जे काही आज चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जरांगे पाटलांनी जे उपोषण सुरू केलंय त्याला आमचा पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देतोय आणि मराठा आंदोलकांनाही भेटतोय आणि त्यांच्यासोबत आम्ही आमचा पक्ष पूर्णपणे 100% त्यांच्यासोबत उभा राहतो. एक दुसरी महत्वाचा विषय, आज जर आर्यम वाणी साहेब असते तर त्यांनी वैजापूर तालुका याचबरोबर जिल्हा आणि मराठवाड्यासाठी कुठली महत्वाची भूमिका घेतली असते तुमच्या मते, काय सांगाल? ते जर आज असते तर ते समाजासोबत कायम राहिले असते. ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते पक्षासोबतही ज्या पद्धतीने ते एकनिष्ठपणाने काम केलं त्याच पद्धतीने ते समाजासोबतही कायमच राहिले असतात आणि या आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभागी झाले असते. आपल्यासोबत इथं वकील सुद्धा उपलब्ध आहेत आणि एक समाजातील महत्वाचा दुवा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. कुठल्या महत्वाच्या कायदेशीर बाबीमुळे आरक्षण प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटतं? बोला. मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि कायद्याची बाब म्हणजे ज्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण वाढवलं त्याच्यामध्ये कुठल्याही कायद्याचे तरतुदी कायद्यामध्ये ज्या आहे त्या पाळल्या गेल्या नाही. त्या पद्धतीनं आम्हाला मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जे आरक्षणची मागणी आहे गरजवंत मराठ्यांना त्या सरकारने तात्काळ भूमिका घेऊन, कारण या राज्यामध्ये लाखोचे मोर्चे निघाले मराठ्यांचे, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं. त्या ठिकाणी न्याय द्याऐवजी पोलिसांनी या सरकारने लाठीचार्ज केला आणि असं असताना मराठा समाजाला न्याय मिळत नाही. मराठा समाज आज शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपोषण करतोय आणि संविधान पद्धतीने आपल्याला न्याय मागण्यासाठी सरकारकडे जे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. या ठिकाणी गणेश जाधव आहेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. गणेश जाधव लिहित आहेत, समाजासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आरोप प्रत्यारोप जे तुम्ही करतायत एकमेकावरती हे तुम्ही नंतर करत बसा असं त्यांचं म्हणणं आहे. गणेश जाधव यांची प्रतिक्रिया. समाजासाठी एकत्र येण्याची गरज आहे ना, लोकप्रतिनिधीने सर्वप्रथम घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी समाजापासून लांब पालताय, लोकप्रतिनिधी समाजाशी गद्दारी करताय, ते संरक्षण फिरताय.
या राज्यामध्ये जी गद्दारी झाली, ज्या तालुक्याला त्यांनी काळीमा फासली, गद्दारी केली, समाजामध्ये कोणाच्या सत्यनारायण जरी असला तर तिला 5-25 पोलिसाचा फौज फाटा लोकप्रतिनिधी बरोबर राहतो. हे सर्वप्रथम त्यांनी लक्षात घेऊन मग हा प्रश्न आम्हाला विचारायला पाहिजे. आम्ही तर सामान्य माणसं आहे, रोडवरचे. हा प्रश्न जो आहे मला वाटतं त्यांनी सभापती माजी सभापती जे आहेत संजयजी निकम यांच्यासाठी विचारला असावा. थोडक्यात तुम्ही उत्तर द्या. समाजासाठी एकत्र येण्याची गरज आहे, आरोप केलाय तुम्ही आमदारांवरती. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं राजकारण जे आहे ते तुम्ही नंतर करा, परंतु सर्वात पहिले समाजासाठी काहीतरी महत्वपूर्ण ठोस भूमिका. 100% आम्ही समाजाबरोबर आहोत, समाजासाठी एकत्र येण्यासाठी तयार आहोत. परंतु समाज जर आपल्या समाजातील काही लोक आपली दिशाभूल करत असतील तर ते आपल्या समाजासमोर मांडलं पाहिजे. जो राजीनामा त्यांनी विशिष्ट फॉर्मॅटमध्ये द्यायला पाहिजे तो दिला नाही आणि नुसती समाजाची सद्भावना घ्यायची, समाजासाठी एकत्र यायची, ही भूमिका दाखवायची, हा खोटारडेपणा आहे. जे समाजामध्ये राहून समाजाशी खोटारडेपणा करत असतील त्यांना रस्त्यावर आणि त्यांना चव्हाट्यावर आणलंच पाहिजे आणि ती भूमिका आम्ही करतोय. आम्ही काही त्यांना बाजूला करायला, समाजापासून बाजूला करायला थोडी सांगतोय, परंतु जे त्यांनी चुकीचा नौटंकीपणा करतायत समाजासाठी तो त्यांचा त्या ठिकाणी स्पष्टता आम्ही आणून देतोय. जो समाजाला माहित नाही, समाजाला वाटतं दिला राजीनामा, कशाला एकनाथ शिंदे पाहिजे राजीनामा द्यायला, कशाला प्रतोद पाहिजे. त्यांनी डायरेक्ट सभापतीकडे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षाकडे दिला पाहिजे आणि विशिष्ट फॉर्मॅटमध्ये दिला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा विषय तुमच्यासाठी, आपण अविनाश पाटील गालांडे ते सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत. परंतु दर्शक जास्त प्रमाणात जे तुमचं स्टेटमेंट आहे, वक्तव्य आहे ते बघत आहेत, त्यामुळं महत्वपूर्ण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्यांना तुम्ही फॉर्मॅट सांगताय, तर तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये राजीनामा दिलाय हा विषय जास्त महत्वाचा आहे. तुमचे राजीनामे मंजूर होतील का? होतील. आमच्या राजीनाम्यामध्ये अशी तरतूद आहे का संचालकाने राजीनामा दिल्यानंतर तो सभापतींना आम्ही राजीनामा दिला का नाही, योग्य दिला का, आम्ही काही नशापाणी करून दिला, एवढंच विचारायचं आहे आणि तो मंजुरीचा अधिकार हा सभापतींना दिलेला आहे त्या घटनेनुसार. त्यामुळं आम्ही जो राजीनामा दिलेला आहे तो मी एक सभापतीकडे पाठवलेला आहे, त्याची कॉपी मी त्याची पोस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. दुसरा एक कलेक्टरला देण्याचा उद्देश हा आहे का कलेक्टर मार्फत आमच्या शासनापर्यंत भावना गेल्या पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नाही म्हणून आम्ही राजीनामा देतोय, मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून देतोय आणि म्हणून कलेक्टर मार्फत आम्ही तो राजीनामा पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक प्रत आम्ही डायरेक्ट सभापतीला सुद्धा दिलेली आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, राजीनामा जर मंजूर झाला नाही तर तुम्ही त्या पदभार जो आहे तुमच्यावरती तो स्वीकारणार का? जर नामंजूर झाला तर ते बघू, त्यावेळेची परिस्थिती काय निर्माण होते, त्याचप्रमाणे आरक्षणाची काय भूमिका होते. आरक्षण मिळालंच नाही तर आम्ही सभागृहात सुद्धा जाणार नाही, आम्ही लोकांबरोबर रस्त्यावरच राहू. अविनाश पाटील गालांडे यांच्यासाठीचा प्रश्न आहे, जसं तुम्ही काल राजीनामा दिला आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही पहिले एक व्यक्ती आहात, जे पदाधिकारी आहात की त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतली. त्यानंतर मग आज संजयजी निकम आहेत, यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकंदरीत राजीनाम्याचा हा जो काही महत्वाचा अजेंडा राबवलाय तुम्ही, तर हा एक एक करून असं प्रत्येक जण देतोय, परंतु राजीनाम्यामध्ये खरोखरच सरकारवर दबाव तंत्र तयार होईल का, काय वाटतं? 100% आपल्या देशाला जे काही स्वातंत्र्य मिळालं ते देखील या ठिकाणी क्रांतीतून मिळालेलं आहे. सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन जर लढा दिला तर निश्चितपणे आपल्या न्याय मागणीला, न्याय हक्काला या ठिकाणी निश्चितपणे यश येऊ शकतं. ही आमची या ठिकाणी ध्येयधारणा आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी संजय पाटील निकम असेल, मी असेल, आम्ही या ठिकाणी आपापल्या पदाची या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. कारण म्हणजे आता तो काही बऱ्याचशा वेळापासून या ठिकाणी प्रश्न चालू आहे की आमदारांच्या राजीनाम्याविषयी. खरं म्हणजे संजीव गोवली ती गोष्ट अत्यंत 100% खरं आहे. या ठिकाणी राजकारण ज्यावेळेस करायचं त्यावेळेस निश्चितपणे आम्ही आमचं राजकारण करू, परंतु तुम्हाला खरंच मनापासून या ठिकाणी जर राजीनामा द्यायचा असं, हेच आमदार नव्हे, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. उदाहरणार्थ कुणालाही राजीनामा जर द्यायचा असेल तर त्यांनी तो राजीनामा विशिष्ट फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे देणं अपेक्षित आहे आणि अध्यक्षांनी त्याच्यावर या ठिकाणी पुढील कारवाई करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. राहिला प्रश्न त्यांनी राजीनामा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नावात दिला, प्रतोद भरत गोगावले साहेबांच्या नावात दिलं, मुख्यमंत्री महोदय असतील, प्रतोद असतील, यांना संविधानिक दृष्ट्या आमदारांचा राजीनामा मंजूर करण्याचा कुठलाही या ठिकाणी अधिकार नाही. फक्त अविनाश पाटील गालांडे राजीनामा देऊ लागलेत, संजय पाटील राजीनामा देऊ लागलेत, म्हणून आपणही राजीनामा द्यावा
असा फक्त वरच्यावर त्यांचा लोकांना उर्दू बनवण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय, एवढीच भावना आमची त्या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला एक प्रश्न विचारेल की आमदार जे आहेत रमेश बोरनारे आणि अविनाश पाटील गलांडे, जेव्हापासून शिवसेनेचे 2 गट तयार झाले तेव्हापासून एक सोशल वॉर कायम सुरू असतो. त्या स्टेटमेंट पासून तर आजपर्यंत आजही आमदारांच्या राजीनाम्यानंतर, म्हणजे पूर्वी तुमचा आहे त्यानंतर आमदारांचा राजीनामा आहे, आजही तुम्ही जसं सांगताय की राजीनामा मंजूर होणार नाहीये किंवा तो त्याची एक विशिष्ट विहित नमुना असतो, त्या नमुन्यामध्ये त्या जबाबदार व्यक्तीकडे तो दिला जावा अशी तुमची भूमिका आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आमदार स्वतः मुंबईला गेलेले आहेत. जर तुमच्या सूचनेनंतर कदाचित त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये जर राजीनामा दिला तर त्यानंतर मग तुमचं काय म्हणणं असेल? काय अडचण नाही. त्यांनी जर फॉर्मॅटमध्ये राजीनामा दिला तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं. परंतु आताच आमचे ज्येष्ठ सहकारी संजय पाटील बोलले की आता कालच सन्माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब यांना स्पष्टपणे आदेश निर्देश दिले की 31 तारखेमध्ये तुम्ही जे काही शिवसेना पक्षाचे 16 आमदारांनी जे काही या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही या ठिकाणी निकाली काढलाच पाहिजे. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आणि आमचे सहसंपर्क ऍडव्होकेट रोटे साहेब पण आमच्या सोबत आहेत. त्यांनी पण अगोदर मला कधी सांगितलं की 31 तारखेच्या आतमध्ये आता हे घरी जाणारच आहे, हे 100% अपात्र होणारच आहे. त्याच्यामुळे यांनी आजही राजीनामा दिला, त्याचा फार मोठा परिणाम त्यांनी आता ही पद्धत वरचेवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ते करू लागले मराठा समाजासाठी, बाकी काही नाही. म्हणजे राजीनाम्याच्या ज्या अस्त्रामुळे समाजाची सहानुभूती मिळेल असं तुमचं म्हणणं आहे. ठिकठिकाणी आमदारांच्या घरांना, खासदारांच्या घरांना, विरोधी पक्षनेत्यांच्या घरांना पोलिसांचा बंदोबस्त दिला जातोय आणि त्यानंतर आज आमदारांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. मग नेमका आमदारांनी जो राजीनामा दिला तो सहानुभूती म्हणून दिला की समाजाची आक्रमकता होईल म्हणून दिला, काय वाटतं? पहिली स्वतःला सहानुभूती मिळवणे हा त्यांचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल अशी कदाचित त्यांची त्यामागची भावना या ठिकाणी राहू शकते. त्याचं कारण असं आहे की आज सबंध उभा महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे. 9 ते 10 तरुण बांधवांनी या ठिकाणी आपलं जीवनाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे. तरी देखील महाराष्ट्र विधानसभेच्या एकाही आमदारांनी सन्माननीय या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री महोदय ते गेले नाहीत. त्यांनी या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी एकाही आमदारांनी केली नाही. कारण हा प्रश्न संविधानिक दृष्ट्या महाराष्ट्र विधानसभेच्या मर्यादित आहेत. महाराष्ट्र विधानसभेने हे आरक्षण या ठिकाणी मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, ओबीसीचं लागू करावं आणि तदनंतर त्या केंद्राकडे हे हा प्रस्ताव पाठवावा, केंद्राकडनं या ठिकाणी मान्यता मिळावी, हे संविधान शिकवत आहे. हा संविधानिक मुद्दा आमचा आहे. एक दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आपण आरोग्य आणि शिक्षण सभापती सुद्धा राहिलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आपली अनन्यसाधारण महत्व आजही कायम आहे. संजयजी निकम असेल, आसाराम आबारुठे आहेत आणि काही तुमचे सहकारी आहेत. असं सगळं असताना आमदारांना राजीनामा दिलाय तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही प्रमुख व्यक्तिमत्व आहेत शिवसेनेचं, अंबादास दादा दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे, तुम्ही त्यांच्याकडे असा कधी आग्रह धरलाय की समाजासाठी तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा द्या? नाही, आम्ही कोणालाच आग्रह धरणार नाही. हा ज्याचा त्याचा ज्या त्या लोकप्रतिनिधीचा वैयक्तिक अधिकार आहे, कोणाला राजीनामा द्यायचा किंवा कोणाला द्यायचा नाही. यांनी तर आमचा स्पष्ट आरोप आहे वैजापूरच्या आमदारावर की काल अविनाश पाटील गलांडे नावाच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याने या ठिकाणी राजीनामा दिला म्हणून आमदारांनी आज त्यांचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. कदाचित मी जर राजीनामा दिला नसता संचालक पदाचा तर यांच्या डोक्यात पण आला नसता राजीनामा द्यायचा. नाही, तो विषय तर आपला कालच्या चर्चेमध्ये समोर आलेला होता की आज कुणीतरी नवीन राजीनामे देणार आहेत. आजच्या दिवसामध्ये राजीनामा देणाऱ्यांपैकी आज जे आपल्या सोबत जवळ बसलेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत संजयजी निकम आणि वैजापूर तालुक्याचे आमदार, जसं तुम्ही म्हणता की त्यांनी फॉर्मॅटमध्ये राजीनामा दिला नाहीये, ज्यावरून हा सगळा वादाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. दुसरा एक शेवटचा महत्वाचा विषय आपल्यासाठी की आज जर राजीनामा त्यांना या पद्धतीने द्यायचा होता तर मग त्यांनी समाजाची दिशाभूल केली आहे की समाजाला एक पाठिंबा दिलाय किंवा समाज मनामध्ये किंवा समाजाला लढण्याचं बळ दिलंय? नाही, आमचं असं म्हणणं आहे की आमदार महोदयांना राजीनामा जर द्यायचाच असला तर त्यांनी तो विषय फॉर्मॅटमध्ये द्यावा. त्याबद्दल कुठलीही या ठिकाणी आमचा कुठलीही या ठिकाणी त्यांच्याविषयी कुठलीही शंका कुशंका नाही. फक्त लोकांना उल्लू बनवण्याचं काम कसं करू नये. कारण एकतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं 2019 विधानसभे निवडणुकीत पक्षाचं तिकीट मिळवलं, तत्कालीन पक्षाचा सिंबल धनुष्यबाण मिळवला, त्याच्यावर ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 3 वर्षानंतर आमच्यासोबत गद्दारी केली. हा गद्दारीचा शिक्का कुठेतरी पुसत जावा. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी काही या ठिकाणी क्लेश आहेत, भावना आहेत ती कुठेतरी कमी व्हावीत आणि याचा 10 महिन्याचा कार्यकाळ तसा पण राहिलेला आहे.
त्यातल्या त्या 2 महिन्यामध्ये ते पण या ठिकाणी अपात्र होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर कुठंतरी वरच्यावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आमदार महोदय करत आहेत, एवढंच आमचं त्यांच्याबद्दल. शेवटचा प्रश्न, आज तुम्ही आमदारांचा मुद्दा चर्चेत आणलेला आहे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तर तुम्हाला असं वाटत नाही की मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि मराठा समाजाला या वादविवादापासून काही असं पुरेसं काही मिळणार नाहीये, 100%. तरी सुद्धा तुम्ही तो मुद्दा चर्चेत आणलाय, त्याबद्दल काय सांगाल? समाजमानाच्या भावना तुम्ही विचारात घेताय? आम्ही तर अगोदर आता तुम्ही सन्माननीय या ठिकाणी पत्रकार आहात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले म्हणून आम्ही तुमच्या प्रश्नाने या ठिकाणी उत्तर दिले. आमचा संपूर्ण आता लोकप्रतिनिधी सगळे जे असतील, मग ते अगदी देशाच्या वरिष्ठ स्तरापासून अगदी गाव लेवलपर्यंत असतील, आपण आपापसातील राजकारण, राजकीय मुद्दे, राजकीय वादविवाद हे बाजूला ठेवून एक दिलाने एक जेवारी सर्वांनी एकत्रितपणे येऊन या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आपण हातात घ्यावा आणि माझी या ठिकाणी एमएस बिंदांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांची जी काही या ठिकाणी सूचना आहे राज्य शासनाला की जो शेतकरी आहेत ज्याच्या नावावर जमीन आहे किंवा ज्याच्या कुटुंबात जमीन आहे तो संपूर्ण शेतकरी किंवा बिगर आमचा कष्टकरी आहे ज्याच्या नावावर सातबारा नाही, तो सगळेजण या ठिकाणी कुटुंबी आहेत, ते सगळेजण त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र या ठिकाणी राज्य शासनाने द्यावं. आता फार काही अंत राज्य शासनाने आमच्या समाज बांधवांना या ठिकाणी बघू नये एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्यासोबत इथं ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ज्यांनी अनेक महत्वपूर्ण प्रकरणांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांना एक वेगळा अनुभव त्यांच्याकडे आहे. आसाराम आबा आपला रुटे आबा आपल्या सोबत आहेत. दुसरे संपर्क प्रमुख प्रवीण धोत्रे इथं लिहित आहेत, एक मराठा लाख मराठा, अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्रवीण धोत्रे यांची प्रतिक्रिया आहे तुमच्यासाठी. धन्यवाद प्रवीण, आपण आपले विचार या व्यासपीठावर मांडले. आबांसाठीचा महत्वाचा प्रश्न आबा, जसं तुम्ही आजपर्यंत विविध क्षेत्राच्या माध्यमातून विविध प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत निकाली लावलेले आहेत, प्रकरण आपल्या बाजूने त्या ठिकाणी यशस्वी देखील करून दाखवलेले आहेत, निकाल आपल्या बाजूने घेतलेले आहेत. मराठा आरक्षणासंबंधीचा कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांना अनुसरून सरकार विचार करत नाहीये आणि कुठल्या महत्वाच्या मुद्द्यावर सरकारने विचार केला पाहिजे? हे बघा, मुळात आता जे आंदोलन जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे, जरांगे पाटील हे सध्या आमचे मराठा समाजाचे भूषण आणि ज्यांना मानतो, तर त्यांची जी मागणी आहे आजच्या काळात की मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि ही रास्त मागणी आहे. कारण आता आमच्या सहकार्याने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राहणारे जे शेतकरी आहे मराठी समाजाचे ते सगळे कुणबीचे, कुणबी वेगळा आणि मराठा वेगळा असं होऊ शकत नाही. तेव्हा मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे ही मागणी आहे आणि ही राज्य सरकारच्या अतिरिक्त प्रश्न आहे. आता ज्या अर्थी आता काल शिंदे साहेबांनी पहिला टप्पा जाहीर केला की 11,000 काही लोकांची या ठिकाणी संख्या मिळाली की ते कुणबी समाजाचे आहे, त्यांना सर्टिफिकेट देण्यात येतील. हे काही नवीन काहीच नाही, हे पूर्वीचाच कायदा आहे. ज्यांची वंशावळ आहे, ज्यांची नोंद आहे, त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नवीन काही सांगितलं आम्हाला असं वाटत नाही. म्हणून जरांगे पाटलांची जी म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही विशिष्ट असं आरक्षणापेक्षा कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्या, ही खरं म्हणजे त्यांची रास्त मागणी आहे. आम्हा दीपक साठे लिहित आहे, राजीनामा देण्यापेक्षा सरकारमध्ये होते तर दडपण आणायचं ना, राजीनामा कशाला दिला? बरोबर आहे. हा मला वाटतं विद्यमान आमदारांसाठीचा प्रश्न आहे. दीपक साठे लिहित आहे, राजीनामा देण्यापेक्षा सरकारमध्ये होते तर सरकारला दडपण आणायला पाहिजे होतं, राजीनामा कशाला दिला? काय सांगाल? हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की जे सरकारमध्ये आहे तर त्याने जो विचारलेला प्रश्न तो रास्त आहे. कारण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही सरकारमध्ये कार्यरत आहात, तेव्हा तुम्हाला जर मराठी समाजाचं काही देणं घेणं असेल, मराठी समाजाविषयी काही मनामध्ये आस्था असेल तर त्या प्रश्नावर मराठ्यांनी जे उभारलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये पाठिंबा दर्शवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दडपण आणलं पाहिजे. तर तुम्ही जर आमच्या समाजाला आरक्षण देणार नस किंवा ती मागणी मान्य करणार नसाल तर मी तुमच्याबरोबर राहायला तयार आहे. मी परत जशी शिवसेनेची गद्दारी केली तशी तुमच्याशी गद्दारी करून दुसरीकडे निघून जाईल अशी भूमिका त्यांनी घ्यावी. गद्दारी करण्याची त्याला सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे अजून आता मुख्यमंत्र्यांची गद्दारी केली काही बिघडणार नाही.
आबा शेवटी अजून मला वाटतं आणखी 5 मिनिटं आपली पत्रकार परिषद सुरू राहणार आहे. प्रकाश आल्हाट लिहित आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तळागाळातील मराठा समाज व सत्तेतील मराठा समाज या दोन्हींनी एकत्र येऊन लढण्याची आजची गरज आहे. बरोबर, मुद्दा अगदी रास्त आहे आणि आज परिस्थिती तशीच निर्माण झालेली आहे. सत्तेमध्ये असणारे जे मराठे म्हणजे आमदार खासदार सोडून बाकीचे इतर कोणत्याही संस्थेत जे कार्यरत असतील मराठी समाजाचे नेते, ते सगळे आज ह्या विषयावर एकत्र आलेले आहेत. तुम्हाला कुठे भेदभाव दिसतो तिथं? संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी समाज आज एकवटलेला आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर ठेवून या सगळ्या मागणीसाठी एकजूट झालेली आहे. आता काही लाचार मंडळी आमची जी लोकप्रतिनिधी म्हणून आहे, त्यांना सत्तेची हवा आहे, त्यांना संपत्तीची हवा आहे, अशी माणसं समाजापासून तुटक करून उघड नाटकी काही भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणजे त्याने विचारलेला प्रश्न रास्त आहे. आमदारावरती आरोप झालेत, प्रत्यारोप झालेत आणि आमदारांनी आजच्या राजीनाम्यावरती चर्चा सुद्धा झालेली आहे की मागील जो एक राजीनामा गेला होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच मला वाटतं तो दिला गेला असावा. ज्या तत्कालीन आमदार जे होते भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचा राजीनाम्याची एक प्रत आमच्याकडे आलेली आहे आणि त्या प्रतमध्ये त्यांनी तो मला वाटतं विधानसभा अध्यक्षांकडे तो राजीनाम्याचा जो प्रत आहे ती प्रत त्यांनी सादर केली होती. मात्र आज आमदार महोदयांनी जे सांगितलेलं आहे की आजची जी प्रत आहे ती माननीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे आणि प्रतोप जे आहेत भरत गोगावले यांच्याकडे दिलेले आहेत. काय सांगाल? आता त्यांनी भाऊसाहेब पाटलांनी जो राजीनामा दिला त्यालाही हा फॉर्मेटचा प्रश्न लागतो. त्याचप्रमाणे आमदारांनी सध्याचा जो राजीनामा दिला त्यालाही आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉर्मेटचा लागतो. त्याच्यामुळे दोघांच्या मनात राजीनामा देण्याशी किती धारिष्ट आहे हे त्यांनी ठरवावं. योगेश मोहिते लिहित आहे, प्रश्न तुमच्यासाठी आहे अविनाश पाटील. या सरकारने आता मराठ्याचा अंत बघू नये यासाठी तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे समाजाची. मराठा समाज बांधवांचा शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी आपलं न्याय हक्काचं जे आरक्षण आहे हे मिळण्यासाठी कुठलंही या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी निर्णय समाज बांधवांनी जर घेतला तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी मराठा समाज बांधवांबरोबर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहू असा शब्द आज मी या ठिकाणी देतो. शेवटी जाता जाता एक संजयजी निकम यांच्याकडे एक शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नानंतर आपली ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी संपवणार आहे. संजयजी निकम यांना मी विचारू इच्छितो की आपण आगामी काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या भोवऱ्यातून बाहेर येऊन समाजासाठी काम करणार का, की फक्त समाजासाठीचा प्रश्न समोर आणून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू ठेवून समाज मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार? समाजासाठी कायमस्वरूपी आम्ही लढत राहू, आरक्षणासाठी लढत राहू, परंतु समाजाचं नाव पुढं करून किंवा समाजासाठी मी काहीतरी करतोय असा जो काही वेगळीपणा किंवा बुरखा पांघरून जर काही लोक समाजाची दिशाभूल करत असतील तर त्या लोकांचा वेळीच बुरखे फाडण्याचं काम सुद्धा आम्ही सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद. आणि याच ठिकाणी आता शेवटी दीपक साठे यांनी प्रश्न विचारला शेवटचा. भाऊसाहेब तात्या यांनी दिला होता ते विरोधी पक्षात होते ते योग्य होतं, बरोबर. आणि हे त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षात होते त्यांनी इकडे असायला पाहिजे होतं, ते इकडे होते. आदरणीय भाऊसाहेब पाटलांनी जो राजीनामा दिला होता त्यांनी तो निषेध म्हणून, सरकार त्यांचं नव्हतं, निषेध म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु आता याचं सरकार आहे आणि 4 वर्षामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत कधीच काही बोललेलं नाही आपला आमदार. आणि म्हणून काय आता लोकांची दिशाभूल करतोय, लोकांना समाजाप्रती भावना व्यक्त करतोय, मी तुमच्या बरोबर आहे, मी राजीनामा देतोय, हा नाटकीपणा करतोय आमदार आपला. एमएलच्या सर्व दर्शकांसाठी महत्वाची सूचना. आपण या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेले सर्व विषय जे आहेत या विषयावरती आधारित आपण सगळ्या गोष्टींच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी देऊ शकता. आणि आपल्या मनामधील काय भावना आहेत, विद्यमान आमदार जे आहेत त्यांचा राजीनामा देखील आज झालेला आहे. याचबरोबर समोर उपस्थित असलेले संजय निकम जे आहेत, अविनाश पटेल गरांटे आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आदित्य बोरणारे त्यांचा प्रश्न आला आहे, मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही द्यावं अशी अपेक्षा आहे. आमदारावरती आरोप प्रत्यारोप करणे हे तुम्हा तिघांचे धंदे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि यांनी समाजासाठी काय केलं हे त्यांनी सांगावं. कृपया बोलताना आपण थोडंसं पत्रकारिता किंवा लोकशाहीची मर्यादा पाळावी. आम्ही आमदारांच्या विरोधात धंदे, आमदारांनीच धंदा मांडलेला आहे तालुक्यामध्ये.
ज्या पक्षातून निवडून यायचं, गद्दारी करायची, शिवसेना पक्षाच्या प्रमुखांशी गद्दारी करायची, समाजाशी करायची, आणि त्यांनी जे बाजार मांडलेला आहे राजकारणात येऊन ते आता हा जो प्रश्न आलेला आहे तो आमदाराचा पुतण्या विचारतोय. चला एखाद्या समाज सेवकाने किंवा समाज बांधवाने विचारला तर त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यासाठी बांधिले, आणि म्हणून आमचे धंदे काय, आम्ही असे धंदे केले असतो तर इतक्या मताने निवडून आलो नसतो. आणि गेल्या 35 वर्षापासून आम्ही समाजकारण राजकारण करतोय. अर्ध्या हळकुंडाला पिवळे झालेले आहे आम्ही सर्व पाहिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे प्रश्न विचाराने त्यांनी थोडस भान ठेवलं पाहिजे. आबा उत्तर देतील याच्यावरती. आबा तुमच्यावरती आरोप आहे की आमदारावरती आरोप प्रत्यारोप करणं हे तुमच्या तिघांचे धंदे आहेत, आणि समाजासाठी तुम्ही काय केलं ते समाजाला सांगा. हे बघा, आरोप करणाऱ्यांची बुद्धी किती जाग्यावर आहे त्याची मला जीव येते. कारण त्यांनी पूर्ण आमच्या आयुष्याची पूर्ण आम्ही काय करतो काय करत नाही याची मला वाटतं त्यांनी अभ्यास केलेला नसावा. आम्ही गेल्या 40 वर्षापासून या तालुक्यामध्ये समाजकारणाने राजकारण करतो, आणि ज्या ज्या ठिकाणी समाजाने आम्हाला संधी दिली त्या ठिकाणी उत्तम आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्यावर अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे, पैसे खाण्याचे आणि गद्दारीचे आरोप आयुष्यात यत्किंचित कधीही झालेले नाही. तेव्हा आमच्यावर आरोप करणाऱ्यापेक्षा आपण ज्यांच्या वतीनं हा प्रश्न विचारता त्यांनी आपल्या आयुष्यात किती गद्दाऱ्या केल्या, किती भ्रष्टाचार केला, अरे तुम्ही घरातल्या लोकांना सुद्धा सोडलं नाही, तेव्हा समाजासाठी तुमची काय बांधिलकी आहे. तेव्हा अशा पद्धतीनं दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा जी म्हण आहे सगळ्यांनी सांगितलं की काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगडफेक करू नये. तेव्हा घर तपासा, आपल्या घराच्या बाबतीत काही तपास करा, संरक्षण. आणि मग तुम्ही जे बघता तुम्ही जर चांगले धुतल्या भावनासारखे असेल आणि तुमच्या भावना चांगल्या असेल तर पोलिसाच्या संरक्षणात धरण्याची काय गरज आहे. म्हणजे समाजाचा तुम्हाला इतकं भीती वाटण्याचे काय कारण आहे. म्हणजे समाजाची तुम्ही बेमानी करता, समाजाशी गद्दारी करता, आणि ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या मताला तुम्ही ठिकारता. त्यामुळे समाजाचा रोष वाढलेला आहे, आणि समाज एखाद्या वेळेस आपल्यावर आक्रमण करील, आपलं काय करील याचा भरोसा नाही, म्हणून संरक्षण घेऊन फिरतात, पोलीस कडून फिरा. अविनाश पाटील याच्यावरती उत्तर देतील. तुमच्यावरती आरोप आहे की तुमच्या तिघांचे हे धंदे आहेत, आणि तुम्ही समाजासाठी आजवर काय केलंय, समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रश्नकर्त्यांनी प्रश्न केलेला आहे. आम्ही जेव्हा या ठिकाणी राजकारणात आलो, कदाचित ज्यांनी आम्हाला प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांचा जन्म पण या ठिकाणी झालेला नसतील, आणि आतापर्यंत आता दादाने रोटे आबा संजय भाऊ बोलले की मी 25-30 वर्ष राजकारणात येऊन झालो, आमचे आदरणीय संजीव भाऊ रोटे आबा असतील, यांनाही 35-40 वर्ष या ठिकाणी राजकारणात येऊन झालेले आहेत. आणि म्हणून आमचे धंदे काय आहेत, आम्ही समाजासाठी काय केलं काय नाही केलं हे समाजाला विचारलं ना. नुकत्याच 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आम्हाला या वैजापूर तालुक्यातील जनतेनं बाजार समितीवर पाठवलं. आम्ही जर समाजाची या ठिकाणी चांगली कामं केली नसते, समाजाला आम्ही चांगल्या दृष्टीने बघितलं नसतं तर या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो असतो. म्हणून आमचे कुठलेही धंदे या ठिकाणी काय आहे काय नाही समाज उघडे निवड पाहत असतो. तुम्ही फक्त तुमचं आणि तुमच्या भावकीचंच घर सांभाळा, एवढंच आम्हाला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. चला.